गाईज आपण कालच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं प्रिपरेशन ऑफ इथर आपण बघितलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर फॉलोड बाय द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर. हा है ना. ह्याच्यामध्ये आता फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इथरमध्ये म्हणल्यानंतर गाईज इकडे लक्ष द्या थोडंसं. हा बघा फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इथरमध्ये म्हणल्यानंतर इथर हॅज डायपोल मोमेंट किती असते. डायपोल मोमेंट ही 1.8 डी असते. डी स्टँड फॉर डी बाय. डी स्टँड फॉर वॉट. डी बाय. डायपोल मोमेंट इज डिनोटेड बाय वॉट. म्यू इज इक्वल टू क्यू डी असतं ना गाईज. क्यू इंटू डी दॅट इज युनिट काय असतं. डी बाय असतं गाईज है ना. म्हणजेच पोलॅरिटी आहे का नाही. म्हणजे हा कंपाऊंड कसा आहे इथर हा म्हणजेच काय आहे डायपोल मोमेंट आहे म्हणजेच काय हा कंपाऊंड स्लाइटली पोलार आहे. स्लाइटली कसा आहे पोलार आहे. ते तिची मिनिंग झाली. व्हॅल्यू म्यू इज नॉट इक्वल टू 0 म्हणजेच काय तो नॉन पोलार नाही आहे तो पोलार आहे हा ना. ही तिची मिनिंग झाली. ह्याचं स्ट्रक्चर आपण खूप वेळेस चर्चा केलेली आहे. आपण चर्चा करत असताना हा CO बॉन्ड आहे ना गाईज. हा लक्षात घ्या. हा CO बॉन्ड. CO बॉन्डची बॉन्ड लेंथ किती आहे 141 पिकोमीटर आहे आणि बॉन्ड अँगल किती आहे 111.7 डिग्री आहे. बरोबर आहे का. 111.7 डिग्री आहे. बरोबर ना. ह्याचा हायब्रिडायशन ह्याच्यामध्ये 2 लोन पेअर असतात है ना. किती लोन पेअर असतात 2 लोन पेअर असतात है ना. ह्याचं हायब्रिडायशन काय आहे sp3 हायब्रिडायशन आहे गाईज है ना. ह्याचं sp हा ऑक्सिजनचं हायब्रिडायशन काय असतं sp3 असतं. ठीक आहे गाईज. ह्याच्यामध्ये बॉन्ड अँगल बघा है ना. ह्याचं बॉन्ड अँगल किती आहे 111.7 डिग्री आहे. अगोदर पण आपण चर्चा केली होती. ह्याचा बॉइलिंग पॉईंट लक्षात घ्या. बॉइलिंग पॉईंट ऑफ इथर इज लेस दॅन अल्कोहोल. ऑब्वियसली लेस दॅन वॉट. लेस दॅन अल्कोहोल. अल्कोहोलपेक्षा त्याचा बॉइलिंग पॉईंट कसा असेल कमी असेल. त्याचं रिझन असं आहे की अल्कोहोलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होते आणि इथरमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग तेवढे इफेक्टिव्हनेसमध्ये होत नाही है ना. त्यामुळं त्याचा बॉइलिंग पॉईंट कसा असतो इथरचा कमी असतो. आता इकडे लक्ष द्या. ह्याच्यामध्ये डायमिथाईल इथर गाईज हा एक सेंटेन्स आहे खूप महत्त्वाचा सेंटेन्स आहे. डायमिथाईल इथर अँड एन ब्युटाईल अल्कोहोल हॅज ऑलमोस्ट सेम सोल्युबिलिटी. सी पाण्यामध्ये काय असतात ते सेम सोल्युबल प्रमाणामध्ये असतात. ह्याचं रिझन असं आहे लक्षात घ्या. अल्कोहोलचे लोअर मेंबर्स हे पाण्यामध्ये जास्त सोल्युबल असतात. लक्षात आलं का तुम्हाला. अल्कोहोलचे लोअर मेंबर्स कोण आहेत बाबांनो. लोअर मेंबर आहेत मिथॅनॉल आहे. नंतर कोण आहे CS3 CS2OH इथॅनॉल आहे. नंतर कोण आहे CS3 CS2OH हा कोणता आहे प्रोपॅनॉल आहे. हा कोणता आहे CS3 CS2OH हा काय आहे ब्युटॅनॉल. लक्षात घ्या. आणि आपला डायइथाईल इथर जो आहे तो काय आहे लक्षात घ्या. काय म्हणलेला आहे बाबांनो इथं लक्षात घ्या. हा डायमिथाईल इथर जो आहे ना गाईस तो असा आहे. कसा आहे CS3O आहे. लक्षात घ्या. आता ह्याची सोल्युबिलिटी आणि ह्याची सोल्युबिलिटी काय आहे ऑलमोस्ट सेम आहे गाईस. ह्या दोघांची सोल्युबिलिटी काय आहे ऑलमोस्ट सेम आहे. लक्षात आलं का सेम आहे. त्याचं रिझन असं आहे की ह्या चौघापैकी जर सोल्युबिलिटी कन्सिडर केलं 1 2 आणि 3 दिसतं 4 ह्या चौघापैकी जर सोल्युबिलिटी कन्सिडर केली सगळ्यात लिस्ट सोल्युबल कोण असेल हा असेल. कारण हा जो पार्ट आहे गाईस हा नॉन पोलार पार्ट आहे. दिस इज वॉट नॉन पोलार पार्ट. हा ह्यालाच आपण टेल म्हणतो. ह्याला काय म्हणतो आपण टेल म्हणतो गाईस. हा काय आहे पोलार पार्ट आहे. लक्षात आलं का. ह्याच पार्टला काय म्हणतात नॉन पोलार पार्टलाच काय म्हणतात हायड्रोफोबिक एंड म्हणतात. काय म्हणतात त्याला हायड्रोफोबिक. लक्षात घ्या. काय म्हणतात त्याला हायड्रोफोबिक एंड. हायड्रोफोबिक आणि हा जो एंड असतो ना गाईज लक्षात घ्या हे जे एंड असतो तो हायड्रोफिलिक असतो. काय असतो हायड्रोफिलिक. फिलिक म्हणजे फिलिंग्स. फिलिंग्स म्हणजे लव म्हणजेच अट्रॅक्शन ह्या टाईपमध्ये. म्हणजे हा एवढा पार्ट हा पाण्यामध्ये सोल्युबल असतो आणि एवढा पार्ट हा पाण्यामध्ये इनसोल्युबल असतो. लक्षात घ्या. हा जेवढा पार्ट मोठा आहे तेवढंच म्हणजे काय सोल्युबिलिटी काय असेल कमी असेल. ह्याचा पार्ट थोडा छोटा आहे म्हणजे सोल्युबिलिटी कसं असेल ह्याच्यापेक्षा याची जास्त असेल. हा पार्ट छोटा म्हणजे पाण्यामध्ये बऱ्यापैकी सोल्युबल होतो. इथेनॉल आणि पाणी. लक्षात घ्या. एक बॉटल घेतलं त्याच्यामध्ये दारू टाकली त्याच्यामध्ये पाणी टाकलं लेअर बनतात का काचेच्या ह्याच्यामध्ये नाही ना. मिक्स होतात ना प्रॉपरली. इट मीन्स वॉट टॅक बनतो चांगला. इट मीन्स वॉट ते प्रॉपरली मिक्स होतात. लक्षात आलं का. त्यानंतर बघा ह्याच्यापेक्षा जास्त सोल्युबिलिटी कोणाची असते मिथेनॉलची असते गाईज. एकच कार्बन आहे ना टेल पार्ट नॉन पोलार पार्ट है ना. नॉन पोलार म्हणजेच काय हायड्रोफोबिक पार्ट खूप लहान असेल
तर इथे एक सेंटेन्स काय दिलेला आहे, इथर हा पाण्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये सोल्युबल नसतो. त्याचं रिझन आहे की ह्याची सोल्युबिलिटी आणि एन ब्युटाइल अल्कोहोलची सोल्युबिलिटी आणि मिथाइल इथरची सोल्युबिलिटी ही सारखी असते. म्हणजेच काय, म्हणजे सोल्युबिलिटी तेवढी जास्त प्रमाणामध्ये नसते. हे त्याचं मिनिंग आहे. हे झालं फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर गाईज. बस हे काय झाले, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर झाले. आता नंतरचा पार्ट लक्षात घ्या गाईज. आता द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस चॅप्टर इज व्हॉट, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर गाईज. है ना, हेडिंग टाका केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर चर्चा करत असताना गाईज लक्षात घ्या, इकडे बघा. हां, चर्चा करत असताना व्यवस्थितपणे लक्ष द्या गाईज. है ना, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथरमध्ये म्हणल्यानंतर रिॲक्शन विथ HI. पहिली रिॲक्शन आहे रिॲक्शन विथ HI. HI म्हणजे हाय म्हणायचं नाही, नाहीतर म्हण चल हाय, लगेच तिकडून हाय, मी हाय तू पण हाय, मी इकडं जिवंत आहे तू तिकडं कसं हाय, मी पण जिवंत आहे. HI मीन्स व्हॉट, HI मीन्स हायड्रोजन आयोडाईड. हा ना, ह्याचे 2 HI आहेत गाईज आपल्या मार्केटमध्ये. किती HI आहेत, 2 HI आहेत. बघा खूप मस्त व्यवस्थितपणे सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि लक्षात घ्या, याची ट्रिक्स पण एक खूप मजेदार सांगणार आहे मी. खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत, ऐकण्याचा प्रयत्न करा. HIचे 2 प्रकार आहेत गाईज. लक्षात घ्या, किती प्रकार आहेत HIचे. HIचे 2 प्रकार आहेत. एक आहे, एक सांगितल्यानंतर तुम्हाला दुसरा कळतो. एक आहे कोल्ड HI, दुसरा आहे हॉट HI. हा ना, एक आहे कोल्ड HI आणि दुसरा आहे हॉट HI. लक्षात घ्या, कोल्ड HI मध्ये सारांश सांगतोय पूर्ण ह्या रिॲक्शनचा. कोल्ड HI मध्ये एक काय बनतो रे बाबा, 2 प्रोडक्ट मिळतात इथं. सिमेट्रिकल इथर असेल, असिमेट्रिकल असेल, 2 प्रोडक्ट मिळतात. एक मिळतो अल्कोहोल आणि दुसरा मिळतो अल्काइल हॅलाइड. हा ना, आणि इथं काय मिळतात, इथं पण 2 प्रोडक्ट मिळतात गाईज. हॉट HI मध्ये काय मिळतात, एक महत्त्वाचा एकच मिळतो, दॅट इज अल्काइल हॅलाइड. अल्काइल हॅलाइड, हॅलाइड म्हणण्यापेक्षा आयोडाईड म्हणलं तरी चालेल. हॅलाइड म्हणजेच काही तर आयोडीन वापरले ना, आयोडाईड म्हणलं तर चालेल. प्लस दुसरा असतो वॉटर गाईज. आता इथं कॉम्प्लिकेशन्स असतात गाईज. लक्षात घ्या, इथं कॉम्प्लिकेशन्स काय की अल्कोहोल जर सिमेट्रिकल असेल तर अल्कोहोल कोणाचा बनतो. हा ना, लक्षात घ्या, जो जास्त कार्बनचा असेल ना त्याला अल्कोहोल बनवायचा. म्हणजे मोठ्याला दारू आवडते असं लक्षात ठेवायचं. इथं ना अल्कोहोल कोणाचा बनतो, जर सिमेट्रिकल असेल तर काही प्रॉब्लेम नाही, दोघांचं एकाचा अल्कोहोल एकाचा अल्किल हॅलाइड बनवता येईल आपल्याला. पण मेन मुद्दा कसं, ज्यावेळेस असिमेट्रिकल असेल त्यावेळेस जास्त कार्बनचा अल्कोहोल बनवायचा आणि छोट्या कार्बनचा काय बनवायचा, अल्काइल हॅलाइड बनवायचा. म्हणजे इथं आपण ट्रिक्स अशी टाकू शकतो का, मोठ्याला काय आवडते, मोठ्याला दारू आवडते ना, असे आपण ट्रिक्स लिहूयात. ट्रिक्स काय लिहायचं इथं, ट्रिक्स असं लिहायचं, मोठ्यांना दारू आवडते. लक्षात आलं, हे सारांश आहे गाईस. कोल्ड HI म्हणजे थंड HI. रिॲक्शनची कंडिशन काय, थंड ना, कोल्ड म्हणजे थंड. दमदर मी घेतो व्यवस्थित इथपर्यंत. इथं आता चालू करायचं हे, आता हे फक्त आता अप्लाय करायचं हे सगळं. लक्षात आलं का, हे ना पुढे जाऊत. हां, पहिल्यांदा सुरू आपण कोल्ड HIचे रिॲक्शन्स करूयात गाईस. है ना, पहिल्यांदा सुरू काय करूयात, कोल्ड HIचे रिॲक्शन. पहिली याच्यामध्ये ए बघूयात. ए म्हणजे काय आहे, कोल्ड HI. लक्षात घ्या रे बाबांनो, कोणता HI, कोल्ड HI. कोल्ड HI मध्ये नेमकं काय होतं ते बघा. हां, लक्षात घ्या, इकडे बघा, CH3O CH3. हां म्हणा, ह्याची रिॲक्शन कोणासोबत करायचं, ह्याची रिॲक्शन कोल्ड HI सोबत करायचं. कोल्ड HI हा कसा आहे, ह्याच्यामध्ये हा 1 नंबर टाका, सिमेट्रिकल इथर. सिमेट्रिकल इथर, पॉईंट क्लिअर आहे गाईस. हा कसा आहे, सिमेट्रिकल इथर. ह्याच्यामध्ये कोल्ड HIची रिॲक्शन केल्यानंतर लक्षात घ्या कसं करायचं. हा HI आहे ना, एका साईडला H ॲड करायचं, एका साईडला I ॲड करायचं. एका साईडला आपण H ॲड करूयात, एका साईडला I ॲड करायचं.
लक्षात आलं का? अशा टाईपची रिॲक्शन होऊन जाईल. कंपाऊंड काय तयार होईल रे? कंपाऊंड असं तयार होईल का? CH3OH प्लस CH3I. यस नो? असं कंपाऊंड तयार होईल का? म्हणजेच काय झाला? एकाचा अल्कोहोल झाला, एकाचा काय झाला? अल्काइल आयोडाईड झाला. दॅट इज अल्काइल हॅलाइड झाला. बरोबर ना? एकाचा काय तयार झाला? एकाचा अल्कोहोल तयार झाला गाईज. अल्कोहोल हा ना. एकाचा काय झाला? अल्काइल हॅलाइड तयार झाला. अल्काइल आयोडाईड म्हणलं तर चालेल. आयोडाईड है ना. आयोडाईड हा ना. एकाचा आयोडाईड तयार झाला. हे सिमेट्रिकल बद्दल आहे ना. ज्यावेळेस असिमेट्रिकल असेल ना गाईज त्यावेळेस आपली ट्रिक्स लावायचं आहे. लक्षात येते का? ज्यावेळेस असिमेट्रिकल असेल ना गाईज, इकडे लक्ष द्या. आता दुसरी रिॲक्शन गाईज. असिमेट्रिकल इथर. असिमेट्रिकल इथरसाठी काय असेल लक्षात घ्या. असिमेट्रिकल इथर म्हणजेच काय रे बाबांनो? CH3 CH2O CH3 हा ना. इथाइल मिथाइल इथर. दिस इज व्हॉट गाईज? इथाइल मिथाइल इथर. याची रिॲक्शन कोणासोबत करायचं आहे? कोल्ड HI सोबत करायचं आहे. कुणासोबत करायचं आहे? कोल्ड HI सोबत करायचं आहे. कोल्ड HI सोबत केल्यानंतर लक्षात घ्या गायचं, इकडे बघा, इथं काय करायचं? इथून असं लक्षात घ्या, ह्या साईडला H ॲड करायचं आणि एका साईडला आयोडीन ॲड करायचं. ही पॉसिबिलिटी एक होऊ शकते आहे. लक्षात घ्या, पॉसिबिलिटी नंबर एक कोणती होऊ शकते आहे? हे होऊ शकते आहे CH3 CH2OH प्लस CH3I इथाइल अल्कोहोल आणि हा काय आहे? मिथाइल आयोडाईड और आयोडोमिथेन म्हणलं तरी चालेल. क्लिअर आहे ना? मिथाइल आयोडाईड है ना. नेक्स्ट वन इज व्हॉट? नेक्स्ट वन इज ह्याची ही पॉसिबिलिटी झाली. दुसरी पॉसिबिलिटी अशी पण व्हायला पाहिजे ना. इकडल्या साईडला आय ॲड करा, इकडल्या साईडला OH ॲड करा. इकडल्या साईडला जर आय ॲड केलं, समजा इकडल्या साईडला जर आय ॲड केलं, लक्षात येते का? इकडल्या साईडला जर आय ॲड केलं समजा, तर काय होईल रे बाबांनो? CH3 CH2I प्लस CH3OH अशी पॉसिबिलिटी होईल का? अशी पॉसिबिलिटी होत नाही. मोठ्याला काय आवडतो? अल्कोहोल आवडतो. जास्त कार्बनच्या कंपाऊंडला काय बनवायचं? अल्कोहोल बनवायचं. लक्षात येते का तुम्हाला? येस नो? क्लिअर आहे ना? हे असं आहे. शाला प्रोसीड टू द नेक्स्ट रिॲक्शन. आता ह्याच्यामध्ये गाईज थोडंसं इकडे लक्ष द्या है ना. आता इथं बघा, थोडंसं आपण ह्याची रिॲक्शन करूयात गाईज. काय म्हणूयात आपण? अल्कॉक्सी बेन्झिनची करूयात ना. तर आपण थोडंसं हॉटची करूयात, नंतर आपण इकडे अल्कॉक्सी एक्स्ट्रा रिॲक्शन्स बघूयात आपण. आता रिॲक्शन कोणाची करायचं आहे? हॉट HIची करायचं गाईज. लक्षात घ्या, हा बी आहे ना. हा बी कोण आहे? हा बी आहे हॉट HI. लक्षात आलं का? पहिला आहे कोल्ड HI, दुसरा का आहे? हॉट HI. हॉट HI मध्ये HI कसं घ्यायचं? थोडंसं एक्सेस घ्यायचं. HI कसं घ्यायचं? एक्सेस घ्यायचं. लक्षात आलं का? रिॲक्शन अंडरस्टँड करा. त्याच्यामध्ये आपण एक नंबरची रिॲक्शन करूयात फॉर सिमेट्रिकल इथर गाईज. हा कोणासाठी आहे रे बाबांनो? सिमेट्रिकल इथरसाठी बघूयात आपण. साधी सोपी रिॲक्शन आहे गाईज, अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. हा सिमेट्रिकल इथरमध्ये कोण आहे? डायमिथाइल इथर घेतो गाईज मी, हा ना. याची रिॲक्शन कोणासोबत केली मी? हॉट HI सोबत केली गाईज. कसा HI कसा आहे? हॉट HI. लक्षात येते का? HI थोडासा एक्सेस घेतो मी, है ना. किती? 2 मॉलिक्युल्स घेतले गाईज मी. किती मॉलिक्युल्स घेतले मी? 2 मॉलिक्युल्स घेतले. लक्षात घ्या, 2 मॉलिक्युल्स घेतल्यानंतर इथून बाहेर काय काढायचं बघा पहिल्यांदा सर्व. लक्षात घ्या, इथून काय काढायचं? बाहेर काय पडला? काय पडला? इथला O, इथले 2 H. काय बाहेर पडला? -H2O. पॉईंट क्लिअर आहे? आता बाकी काय ह्याच्या बाहेर? CH3I हे किती आहेत? 2 आहेत ना. म्हणजे 2 मॉलिक्युल ऑफ व्हॉट? 2 मॉलिक्युल ऑफ मिथाइल आयोडाईड. काय बाबा? 2 मॉलिक्युल ऑफ व्हॉट? मिथाइल आयोडाईड. पॉईंट क्लिअर आहे? लक्षात आलं का?
हे असं होतं कुणामध्ये? सिमेट्रिकल इथरमध्ये, हा ना, हॉट याच्यामध्ये. लक्षात येते का? आता इकडं लक्ष द्या गाईज, आता इकडं लक्ष द्या. हा 2 नंबरचा कंपाऊंड आहे बघा, हा बघा कसं आहे ते असिमेट्रिकल. असिमेट्रिकल इथरमध्ये काय होतं बघा, असिमेट्रिकल इथरमध्ये काय होईल रे? लक्षात घ्या, है ना, C2H5OCH3 हा इथर आहे, प्लस 2 मॉलिक्यूल ऑफ HI और 2HI लिहिलं तरी चालेल, सेपरेट जरी लिहिला तुम्ही तरी चालेल. HI आणि इथं HI. क्लिअर आहे ना? किती मॉलिक्यूल झाले? 2 झाले. हे कसे आहेत? हॉट HI झाले गाईज. हे कसे HI आहेत? हॉट आहेत. हॉट HI असल्यानंतर ऑब्विसली काय होईल बाबांनो? प्रोडक्ट पण असा मिळेल ना, प्रोडक्टमध्ये काय निघून जाईल? वॉटर निघून जाईल गाईज. लक्षात येते का? कंपाऊंड काय तयार झाला? इथं H2O है ना, इथं -H2O करा. इथं कंपाऊंड काय झाला? C2H5I आणि CH3I. लक्षात आलं का? C2H5I प्लस CH3I प्लस वॉट गाईज? प्लस H2O. इथाइल आयोडाईड, मिथाइल आयोडाईड आणि वॉटर. इथाइल आयोडाईड, मिथाइल आयोडाईड आणि वॉटर. लक्षात आलं का तुम्हाला? लक्षात येते का? ह्या अशा टाईपचे कंपाऊंड मिळतील गाईज. काय अडचण आहे याच्यामध्ये? क्लिअर आहे? हे झाल्या रिॲक्शन्स ऑफ वॉट? रिॲक्शन्स ऑफ HI. आता ह्याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स आहेत गाईज, हे मॅटर करतात. खूप सारे एक्झाम्पल्स आहेत, मॅटर करतात. बरोबर ना? आता HI सोबत बघा गाईज, है ना, टर्शियरी ब्युटाइल, है ना, टर्शियरी ब्युटाइल हा आहे बघा, हा एक्झाम्पल आहे. CH3 आहे, C आहे, CH3 आहे, CH3 आहे, O CH3 आहे. हा काय आहे? टर्शियरी ब्युटाइल मिथाइल इथर आहे, और 2-मिथॉक्सी 2-मिथाइल प्रोपेन आहे, है ना. क्लिअर आहे ना? याची रिॲक्शन कोणासोबत करायचं? HI सोबत करा. कोल्ड HI सोबत करा गाईज, कोल्ड HI सोबत करा. लक्षात घ्या, कोल्ड HI सोबत केल्यानंतर प्रोडक्ट काय व्हायला पाहिजे रे? प्रोडक्ट काय व्हायला पाहिजे? व्हायला काय पाहिजे? मोठ्याचा अल्कोहोल बनायला पाहिजे आणि छोट्याचा काय बनायला पाहिजे? हा हॅलाइड. आता म्हणजे लॉजिकली काय बनायला पाहिजे? लॉजिकली CH3 CH3 आणि इथं काय होतं रे बाबांनो? इथं OH बनायला पाहिजे आणि इथं काय बनायला पाहिजे? CH3I बनायला पाहिजे. पॉईंट क्लिअर आहे? असा प्रोडक्ट होत नाही, है ना. कसा प्रोडक्ट बनतो? असा बनतो गाईस. छोट्याचा अल्कोहोल बनतो. लक्षात घ्या, बल्की ग्रुपसाठी छोट्याचा काय बनतो? अल्कोहोल बनतो आणि मोठ्याचा काय बनतो? हा हॅलाइड बनतो. लक्षात घ्या, लक्षात घ्या. याचं मेकॅनिझम अंडरस्टँड झाल्यानंतर तुम्हाला कळेल थोडंसं. CH3 आणि इथं काय बाबा? I प्लस CH3OH. लक्षात येते का? अशा टाईपचा प्रोडक्ट बनतो. हे अपवाद आहे, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. अपवाद आहे, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. क्लिअर आहे? ओके ना? क्लिअर आहे? काय अडचण याच्यामध्ये? हा ना? ओके ना गाईज? हे झालं. ओके, आता ह्याचे मेकॅनिझम बघायचं का रे मुलांनो? थोडंसं मेकॅनिझम बघूयात. हे मेकॅनिझम कोणत्या मेकॅनिझमनं होतं, कसं होतं, काय होतं, हा ना. आता इकडे लक्ष द्या. एक PYQ आपण चर्चा करूयात गाईज, है ना. विल डिस्कस द वन PYQ. PYQ बघायचं आहे. नीटमध्ये विचारला PYQ आहे हा. नीट PYQ. हा कंपाऊंड काय आहे रे? व्हॉट इज द नेम ऑफ दिस फेलो गाईज? प्लस. हा नाव, कॉमन नेम सांग ना. काय आहे? HI गाईज. याची रिॲक्शन कोणासोबत झाली? HI सोबत झाली. प्रोडक्ट काय बनेल रे? कसला काय नाही, एक फिनॉल बनेल. लक्षात घ्या, काय बनेल? फिनॉल बनेल गाईज. हा फिनॉल प्लस वॉट? मिथाइल आयोडाईड. हा HIच्या रिॲक्शन मधला विचारला एक PYQ होता गाईज. होप सो तुम्हाला हे कळलं असेल. पॉईंट क्लिअर आहे? येस नो? शाल आय प्रोसीड टू द नेक्स्ट वन? Next one is action of dilute H2SO4 or
ॲसिडिक हायड्रोलिसिस ऑफ इथर. ॲसिडिक हायड्रोलिसिस ऑफ इथर. प्रोसीड करायचं. है ना. नेक्स्ट रिएक्शन है गाइस. नेक्स्ट रिएक्शन एसिडिक हाइड्रोलिसिस ऑफ इथर. एसिडिक हाइड्रोलिसिस ऑफ इथर. हाँ लक्षात घ्या. ॲसिडिक हायड्रोलिसिस ऑफ इथर. प्रोसीड करायचं का. है ना. ॲसिडिक हायड्रोलिसिस ऑफ इथर. इकडे लक्ष द्या. हा CH3 आहे, O आहे, हा CH3 आहे. और ॲसिडिक हायड्रोलिसिस ऑफ इथर और ॲक्शन ऑफ डायल्यूट H2SO4 म्हणलं तर चालेल. और ॲक्शन ऑफ दिल H2SO4. दिल म्हणजे डायल्यूट है ना गाईज. डायल्यूट म्हणल्यानंतर फक्त ॲड काय करायचं गाईज, फक्त आपल्याला वॉटरचं ॲड करायचं आहे. काय ॲड करायचं इथं, इथं फक्त वॉटर ॲड करायचं आहे. HOH गाईज. प्रोडक्ट काय तयार होईल, काही कुठेही ॲड करा, काही प्रॉब्लेम नाही, अल्कोहोलच तयार होणार आहे. लक्षात आलं का. सिमेट्रिकल असो किंवा असिमेट्रिकल असतो. लक्षात घ्या. इथून हे असं ब्रेकअप करून टाका, हा ब्रेकअप करून टाका. इकडल्या साईडला H ॲड करा, इकडल्या साईडला OH ॲड करा. कंपाऊंड काय होईल, 2 मॉलिक्युल ऑफ CH3OH बनेल गाईज. पॉईंट क्लिअर आहे. लक्षात येते का. हे त्याच्या रिॲक्शन्स आहेत गाईज है ना. नेक्स्ट वन इज, shall I proceed to the next one? Electrophilic substitution reactions on ether guys. पुढं नेक्स्ट हेडिंग electrophilic substitution reactions on ether. नेक्स्ट आहे electrophilic substitution reactions on इथर. पॉईंट क्लिअर आहे गाईज. म्हणू नका क्लिअर आहे म्हणून अजून चालू केला नाही पॉईंट है ना. पहिली रिॲक्शन आहे हॅलोजिनेशन. पहिली रिॲक्शन कोणती आहे, हॅलोजिनेशन आहे गाईज. लक्षात घ्या. इकडं लक्षात घ्या. OCH3 प्लस वॉट गाईज, Br2 इन ॲसिटिक ॲसिड. Br2 इन ॲसिटिक ॲसिड है ना. ब्रोमिनेशन इन ॲसिटिक ॲसिड गाइज. फॉर्मेशन ऑफ वॉट, फॉर्मेशन ऑफ 2 प्रोडक्ट. वन इज कॉल्ड एज वॉट गाइज. लक्षात घ्या. हा निसॉल आहे ना. कंडिशन लक्षात घ्या रे बाबांनो. इथं काय असेल, एक ब्रोमो कंपाऊंड तयार होईल, पॅराब्रोमो कंपाऊंड तयार होईल, आणि एक दुसरा का असेल, अर्थोब्रोमो कंपाऊंड तयार होईल गाइज. लक्षात आलं का. अर्थोब्रोमो कंपाऊंड तयार होईल. दॅट इज कॉल्ड एज वॉट है ना. 4 ब्रोमो आणि सॉल. आणि हा का असेल, 2 ब्रोमो आणि सॉल. हा मेजर असेल, हा मायनर असेल. लक्षात येते का. हा का असेल, हा मेजर असेल आणि हा मायनर असेल. 80% असेल, तो 20% असेल. ह्या रिॲक्शनमध्ये गाईज हेअर इज अ नो नीड ऑफ. लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये FeBr3 वापरत नाहीत. याच्यामध्ये नो नीड ऑफ. इथं लिहा, नो नीड ऑफ FeBr3. लक्षात घ्या. का, कारण हा काय करतो, बिकॉज म्हणायचं, बिकॉज ऑफ FeBr3 कॅन फॉर्म कॉम्प्लेक्स विथ OCH3. हा कसा असतो, लेविस ॲसिड असतो गाईस. हा का असतो, लेविस ॲसिड असतो. लेविस ॲसिड काय करतात, लोन पेअर घेतात, आणि ते लोन पेअर आहेतच ना. लक्षात आलं का. अडक तयार झाला असता. त्यामुळं ह्या रिॲक्शनमध्ये FeBr3 नावाचे किंवा FeCl3 नावाचे असे कॅटलिस्ट वापरत नाहीत. दिस डायलॉग इज गिव्हन इन द OP टंडन बुक गाईस. लक्षात आलं का. द मोस्ट इम्पॉर्टंट डायलॉग आहे ही. इथपर्यंत क्लिअर आहे. काय अडचण याच्यामध्ये असं आहे ते
है ना. हे झाली कोणतं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता नंतर आहे गाईज फ्रायडल क्राफ्ट रिॲक्शन गाईज, है ना. दॅट इज फ्रिडल क्राफ्टच म्हणायचं. फ्रिडल क्राफ्टमध्ये 2 अल्कायलेशन आणि असायलेशन्स आहेत, बरोबर ना, लक्षात घ्या. नंतरची दुसरी रिॲक्शन आहे गाईज, ह्याच्यामध्ये आपण फ्रायडल क्राफ्ट बघायचं आहे ना. ह्या फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शनमध्ये 2 टाईप्स आहेत रिॲक्शनच्या आहेत. FC रिॲक्शन्स 2 आहेत. इकडं लक्ष द्या तुम्ही व्यवस्थित, बुक्स ठेवून टाक ना. हां इकडं बघ. हां ह्याच्यामध्ये 2 रिॲक्शन्स आहेत गाईज, नाही नाही व्यवस्थितपणे ऐकायचं. एकदम साध्या आणि सोप्या लँग्वेजमध्ये एक्सप्लेनेशन देतो आहे. लक्षात आलं का. ह्याच्यामध्ये लक्षात घ्या. हां ह्याच्या 2 रिॲक्शन्स आहेत गाईज. किती रिॲक्शन्स आहेत त्याच्या? 2 रिॲक्शन्स आहेत. एक आहे FC अल्कायलेशन. FC अल्कायलेशन म्हणजे फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन. आणि दुसरा कोणता आहे? FC असायलेशन. FC अल्कायलेशन आणि FC असायलेशन हे 2 आपल्या अशा टाईपचे रिॲक्शन्स आहेत. अंडरस्टँड करा. दोन्ही रिॲक्शन एकदम साधारण लँग्वेजमध्ये एक्सप्लेनेशन देणार आहे मी. ऐकून घ्या इकडे बघा. हा मी काय घेतलं, मी अनिसॉल घेतला गाईज. दिस इज वॉट गाईज, आय एम टेकिंग वॉट अनिसॉल. हा OCH3 आहे, हा म्हणा. याची रिॲक्शन अल्किल हॅलाइड. अल्कायलेशन म्हणजेच काय, मी CH3Cl घेतो गाईज. CH3Cl घेतलं इन प्रेझेन्स ऑफ वॉट गाईज, हा ना, इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस. अनहायड्रस म्हणजे काय, त्याच्यामध्ये रसच नाही. अनहायड्रस AlCl3 गाईज. अनहायड्रस AlCl3 सोबत आपण काय केली, रिॲक्शन केली. कंपाऊंड काय तयार होईल रे, कंपाऊंड असा तयार होईल. लक्षात घ्या. कंपाऊंड काय तयार होईल, हा इथं काय आहे OCH3 आहे. लक्षात येते का. इथं कंपाऊंड काय तयार होईल, CH3 इथं तयार होईल. इथे एक CH3 लागेल, प्लस 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 एक CH3 कुठं लागेल, OCH3 नंतर एक CH3 हे आर्थोला लागेल. प्लस प्लस बाय प्रोडक्ट काय असतील रे बाबांनो, है ना. बाय प्रोडक्ट काय असतील, 2 मॉलिक्यूल ऑफ HCl. कारण इथं काय असतं, इथं 2 मॉलिक्यूल घेऊन टाका, काही प्रॉब्लेम नाही. इथं 2 मॉलिक्यूल घेऊन जा. हे इम्पॉर्टंट हे नाही आहे बॅलन्सिंग करायचं. इथं काही नाही म्हणजे H असतंच ना, इथं काही नाही म्हणजे H असतंच ना. लक्षात आलं का. हे कंपाऊंड काय मिळेल, है ना, 4 मिथाईल आणि सॉल आणि 2 मिथाईल आणि सॉल. हा काय झाला, 4 मिथाईल आणि सॉल. हा काय झाला, 2 मिथाईल आणि सॉल. पॉईंट क्लिअर आहे गाईस. HCl कसं आलं, इथे 2 Cl आहेत ना. एक इथला H गेला, इथला Cl. एक इथला H, इथला Cl, म्हणजे 2 Cl. लक्षात आलं का. इथं मेजर प्रोडक्ट काय असेल, हा असेल. हा जवळपास 80% बनतो गाईस. आणि हा किती बनतो, 20% बनतो. लक्षात येते का. हा किती टक्के, 80% आणि तो 20% बनतो गाईस. 80% असतो. सिमेट्रिकल मॉलिक्यूल असतो, जास्त असतो. जे स्टेबल असतात जनरली. पॅरा कंपाऊंड जनरली कसे असतात, स्टेबल असतात, सिमेट्री असते त्यांच्यामध्ये. लक्षात येते का. हे त्याचं रिझन आहे. आता असायलेशन करत असताना लक्षात घ्या. असायलेशन हे झालं अल्कायलेशन गाईज. बिकॉज वी आर ॲडिंग वॉट, वी आर ॲडिंग अल्काईल ग्रुप गाईज. अल्कायलेशनच का म्हणायचं याला, कारण आपण अल्काईल ग्रुप ॲड करतो ना. लक्षात आलं का तुम्ही, लक्षात आलं का. आपण अल्कायलेशनच का म्हणायचं, कारण वी आर ॲडिंग वॉट, अल्काईल ग्रुप. अल्काईल म्हणजेच काय, मिथाईल इथाईल, बरोबर ना. लक्षात आलं का. अशा टाईपचे ग्रुप आपण ॲड करतो. लक्षात येते. आता असायलेशनमध्ये काय करतात रे, हा दुसरा जो आहे ना FC असायलेशन, पुढच्या स्लाईडवरती लिहूयात आपण. 2 नंबरची रिॲक्शन आहे ह्याच्यामध्ये, FC असायलेशन. असायलेशनमध्ये काय होतं बघा गाईज, लक्षात घ्या, अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. हा अनिसॉल आहे. लक्षात येते का. हा का आहे, अनिसॉल आहे. प्लस अनिसॉल आहे, हा ना. याच्यामध्ये अनिसॉल करेक्ट आहे गाईस. अनिसॉलमध्ये बघा, अनिसॉलमध्ये CH3 C डबल बॉन्ड O Cl वापरायचं. असायलेशनसाठी CH3 C डबल बॉन्ड O Cl. ह्याला इकडे बघा, हा काय झाला, असाईल हलाइड आहे. दिस इज वॉट. ह्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन द्यायचं म्हणजे काय, हा असाईल हलाइड आहे. असाईल हलाइड आहे. लक्षात आलं का. असाईल हलाइडसाठी नॉमेनक्लेचर काय असतं रे, अल्केनचा E इज रिप्लेस बाय OYl हलाइड म्हणतात ह्याला.
म्हणजेच आयुपॅक नेम काय असेल, 2 कार्बन आहेत, 1 आणि 2, 2 कार्बनचा इथेन, 2 कार्बनचा काय असतो इथेन, इथेनचं ई काढायचं, OYL क्लोराईड म्हणतात त्याला. बेसिकपासून एक्सप्लेनेशन दिलं मी याचं. आयुपॅक नेम, आयुपॅक नॉमेनक्लेचर पण मी घेऊन टाकलं. कशाचं, इथेनॉइल क्लोराईडचं एकदम बेसिकपासून OYL येतं. आणि याचं कॉमन नेम पण आहे मुलांनो, असिटाईल क्लोराईड म्हणतात त्याला. याचं कॉमन नेम काय आहे, कॉमन नेम काय रे बाबा याचं, काय आहे कॉमन नेम, असिटाईल क्लोराईड. माझ्यासोबत बोला, असिटाईल क्लोराईड, असिटाईल क्लोराईड. पॉईंट क्लिअर आहे गाईस, इथपर्यंत एक्सप्लेनेशन दिलं मी तुम्हाला, है ना, व्यवस्थितपणे एक्सप्लेनेशन दिलं. इथं अंडरस्टँड करा, इथं रिॲक्शनवरती काय करायचं, अंडरस्टँड करा, इथं अंडरस्टँड काय करायचं ते बघा, हो ना, हा ना. आता इथं काय करायचं बघा, इकडं बघा, इथं इथं काय लिहायचं, अनहायड्रस, अनहायड्रस AlCl3 लिहायचं, लेविस ॲसिड. लेविस काय तो ॲसिड आहे, लोन पेर घेतो. क्लिअर आहे गाईज. म्हणजे इथं काय करायचं, इथं 2 मॉलिक्यूल घ्या, इथं 2 मॉलिक्यूल घ्या, काही पॉईंट नाही, बरोबर ना. काय कंपाऊंड तयार होतोय गाईज, लक्षात घ्या, हा लक्षात घ्या. इथं काय तयार झाला, OCH3, इथं काय तयार झाला, C डबल बॉन्ड OCH3, है ना, प्लस इथं काय बाबांनो OCH3, इथं काय कंपाऊंड तयार झाला, COCH3. पॉईंट क्लिअर आहे गाईज, COCH3. आता ह्या कंपाऊंडचं नाव काय असेल गाईज, व्हॉट इज नेम ऑफ दिस फेलो गाईज, कुणाला येईल, मला माहीत आहे पण तुम्हाला येईल का नाही. कोणती मोइटी आहे, काय नॉमेनक्लेचर असतील, हा ना. मोइटी कोणती म्हणायची, ॲसिटोफिनोन घ्यायचे, 4-मिथॉक्सी ॲसिटोफिनोन, 2-मिथॉक्सी ॲसिटोफिनोन, COCH3ला ॲसिटोफिनोन म्हणतात. क्लिअर आहे गाईज, यस नो. हे त्याचे, हा एक मेजर असेल आणि एक काय असेल तो पॅरा असेल. आता ह्या रिॲक्शनमध्ये गाईज नेमकं काय होतं बघा. आता ह्याच्या अगोदरची रिॲक्शन बघा गाईज, मेकॅनिझम अंडरस्टँड करणं प्रचंड गरजेचं आहे. ह्या रिॲक्शनचं मेकॅनिझम, व्हॉट इज रोल ऑफ AlCl3 गाईज, लक्षात येते का तुम्हाला, AlCl3चं रोल काय आहे, लक्षात आलं का. हे रोल अंडरस्टँड होणं गरजेचं आहे. आपण प्रत्येक वेळेस रिॲक्शनमध्ये लिहितो, काय लिहितो, AlCl3, अरे AlCl3 करतो काय, हे सगळ्या रिॲक्शन कोणत्या आहेत, हे सगळ्या रिॲक्शन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आहेत. म्हणजे AlCl3 करतो काय, हा इलेक्ट्रोफाईल जनरेट करतो. काय जनरेट करतो, इलेक्ट्रोफाईल. आता त्या कन्सेप्टमध्ये घुसायचं आहे गाईज आपल्याला, सरफेसली बघायचं का नाही. आता आता कुठं जायचं आहे, एकदम डीपली आत जायचं आहे. लक्षात घ्या, इथं काय होतं ते बघा गाईज, आणि एक्स्ट्रा स्लाइड मी ॲड करतोय. मी सरफेसली एक्सप्लेन केलं, आता डीपली आपण याच्यावरती एक्सप्लेनेशन करणार आहे मी, है ना गाईज. इकडे लक्ष द्या, काय होतं ते बघा, है ना. ही रिॲक्शन आहे ना आपली, काय बाबा नो, ही रिॲक्शन आहे OCH3 प्लस वॉट, CH3Cl आहे. नेक्स्ट वन इज वॉट गाईज, AlCl3 अनहायड्रस, है ना. कंपाऊंड कोणता, कंपाऊंड काय तयार झाला, हा कंपाऊंड तयार झाला, हा OCH3 CH3 प्लस हा कंपाऊंड तयार झाला ना आपला. क्लिअर आहे ना गाईस, येस नो. आता अंडरस्टँड करा पोरांनो, काय होतं रे परिणामस्वर पोरांनो, हे 2 घ्या, हे 2 घ्या, काही देणे घेणे आपल्याला. एक घेतलं तरी चालते, है ना, एक घेतलं तरी चालते, 2 घेतलं तर बॅलन्स होऊन जाईल, काही गरज नाही, बॅलन्सची पण काही गरज नाही. आपलं आता काय झालं, आपलं आता वाढलोय आपण, है ना, कन्सेप्च्युअली आपण आता डीप झालोय. सरफेसली आपण शिकतो काय बेस्ट नाही आहे ना, आपल्याला ॲप्लिकेशन बेस्ट जायचं आहे. याचं कोणी तुम्हाला त्याचे किती मॉलिक्यूल आहेत काय नाही बॅलन्सिंगसाठी विचारत नाही, है ना. लक्षात घ्या, इकडं लक्ष द्या. पहिल्यांदा काय होतं रे बाबा, इथं CH3Cl आहे, हां म्हणा, है ना, CH3Cl आहे. याची रिॲक्शन कोणासोबत करायचं, AlCl3 सोबत करायचं, हां म्हणा. ह्या दोघांची रिॲक्शन होते, ह्याची आणि ह्याची रिॲक्शन होते गाईस. AlCl3 काय असतो गाईज, लक्षात घ्या, AlCl3चा एक कॉम्प्लेक्स तयार होतो गाईज, AlCl4 नावाचा कॉम्प्लेक्स तयार होतो. आणि एक ह्याच्यावरती काय येतो, निगेटिव्ह चार्ज तयार होतो. इथला Cl काय जातो, इथला Cl इथे गेला, 3 आहेत ना, मग 3 मध्ये एक Cl ॲड केल्यावर काय होईल, 4 होईल, बरोबर ना. किती होईल, 4 होईल. आता इथं बॉन्ड किती राहिले, मग इथं 3च राहिले ना. कार्बनला 3 बॉन्ड म्हणजेच काय, तो कार्बन बिकारी झाला. म्हणजेच काय तयार झाला गाईज, CH3 पॉझिटिव्ह लिहिता येईल का, CH3 पॉझिटिव्ह म्हणजेच काय, इलेक्ट्रोफाईल.
CS3 पॉझिटिव्ह म्हणजेच काय, इलेक्ट्रोफाईल. पॉईंट क्लिअर आहे का? हा असा इलेक्ट्रोफाईल जनरेट करण्यासाठी AlCl3चा उपयोग केला जातो. लक्षात आलं का? मग ते इलेक्ट्रोफाईल कुठे अटॅक करतो, इथं अटॅक करतो गाईस. लक्षात घ्या, ही स्टेप नंबर 1 झाली गाईस. स्टेप नंबर 2 मध्ये काय करायचं, हा जो आहे ना गाईस, लक्षात घ्या, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनची रिॲक्शन कशी असते ते बघा. CS3 आहे हा ना, लक्षात घ्या, याचं मेकॅनिझम खूप मोठं आहे. हा CS3 आहे, हा पॉझिटिव्ह आहे. लक्षात घ्या. जर 4थ्या नंबरचा, लक्षात घ्या, इथं लोन पेअर ड्रायव्हिंग फोर्स असा आहे. लोन पेअर कसं असतात, असे येतात, ह्याचं इथं जातो है ना. इथं जात असताना प्रोडक्ट कसा होतो बघा, इथं गेल्यानंतर हा बॉन्ड इथं अटॅच होतो. म्हणजे इथं कंपाऊंड काय तयार झाला, OCS3. ऐकून घ्या, इथं कंपाऊंड कसा तयार होतो बघा. हे सगळ्याबद्दल असं तुम्ही, डबल बॉन्ड आहे, इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे, एक लोन पेअर आहे. लक्षात आलं का तुम्हाला? इथं डबल बॉन्ड आहे, इथं डबल बॉन्ड आहे. इथं काय आला, निगेटिव्ह चार्ज आला. निगेटिव्ह चार्ज आल्यानंतर इथं काय ॲड करायचं आपल्याला, इथं ॲड करायचं CS3 पॉझिटिव्ह. हा म्हणा, CS3 पॉझिटिव्ह. हा निगेटिव्ह याच्यावरती अटॅक केला आणि कंपाऊंड काय तयार झाला, कंपाऊंड असा तयार झाला गाईज. लक्षात घ्या. इथं CS3 ॲड झाला. पॉईंट क्लिअर आहे गाईज? येस नो? इथं झाल्यानंतर इथं बघा, इथं H आहे, काही नाही म्हणजे इथं काय आहे, H आहेच ना. इथला H काय होतो, इथला Hचा बॉन्ड इथे येतो आणि -H+ करा. इथून काय करा, -H+ करा गाईज. केल्यानंतर काय होतं, इथला बॉन्ड इथे गेल्यानंतर हा बॉन्ड इकडे जातो आणि कंपाऊंड काय तयार होतो, आपला रिस्पेक्टेड प्रोडक्ट तयार होतो गाईज. लक्षात येते का तुम्हाला? रिस्पेक्टेड प्रोडक्ट काय होतो, इथं डबल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड. इथं काय झाला, OCS3 आणि इथं काय तयार झाला, मिथाईल झाला गाईज. लक्षात येते का? असा एक टाईपची हे तयार होतं, प्रोडक्ट तयार होतो. हे मेकॅनिझम आहे त्याचं. 4 नंबरसाठी पण असंच व्हायचं. 4 नंबरसाठी डबल डिस्प्लेसमेंट करायचं, हा रेझोनिंग स्ट्रक्चरला एक्सटेंड करायचं. 4 नंबरचा कसा कंपाऊंड तयार होतो, 4 नंबरचा कंपाऊंड कसा तयार होतो ते सांगतो लगेच, ऐका. हा ना, हा एक झाला कंपाऊंड. कसं होतं, काय होतं, फील होणं गरजेचं आहे गाईज. केमिस्ट्री काय झाली पाहिजे, फील झाली पाहिजे गाईज. लक्षात येते का तुम्हाला? हां, असं आहे हे म्हणा. हे म्हणल्यानंतर ह्याचं काय होईल रे बाबांनो, हा ना, याच्यापासून आपल्याला काय बनवायचं आहे, 4 बनवायचं आहे. 4 बनवायचं असेल तर आपण सेपरेटच बनवूयात. हे कुणाचं झालं, हे आर्थोचं झालं गाईस. आता पॅराचा प्रोडक्ट कसा मिळेल, पॅराचा प्रोडक्ट हा इंटरमिडिएट जशाच तसं लिहून घेतला इथं. लक्षात घ्या, हा ना, हा इंटरमिडिएट जशाच तसं डबल बॉन्ड OCS3. लक्षात घ्या, लोन पेअर आणि हा पॉझिटिव्ह चार्ज, इथं एक बॉन्ड. हां म्हणा, इथं निगेटिव्ह चार्ज, इथं निगेटिव्ह चार्ज इथं आला, हा इथला निगेटिव्ह चार्ज इथं आला. आता निगेटिव्ह चार्ज रेझोनिंग स्ट्रक्चर शो करतो ना, 2 4 6 ला, हे 2ला निगेटिव्ह चार्ज आहे. आता इथे कितीला आला, 4ला येणार. आता म्हणजे कंपाऊंड काय तयार होईल बघा, कंपाऊंड काय तयार होईल, इथं डबल बॉन्ड आला, इथं निगेटिव्ह चार्ज आला, इथं डबल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड OCS3, इथं लोन पेअर, इथं पॉझिटिव्ह चार्ज. मग इथं काय होतो, आपल्या टपकलेला कोण आहे, CS3 पॉझिटिव्ह टपकलायच ना इथं. हा लोन पेअर याच्यावरती, हा ना, ह्या निगेटिव्ह चार्ज याच्यावरती अटॅक करतो आणि हा CS3 कुठे येतो, 4 नंबरला येतो. लक्षात घ्या, कंपाऊंड काय आहे ते बघा, अंडरस्टँड करा. नंतर काय होतं, इथं डबल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड, इथं OCS3, ऑक्सिजनला 2, एक लोन पेअर आणि पॉझिटिव्ह चार्ज. पॉईंट क्लिअर आहे? नंतर इथं काय तयार झाला, CS3. आता आपल्याला इथं रेझोनन्स आणायचं ना, इथे एक H आहे गाईज, इथला H बाहेर काढा. इथला H काय करा, इथला Hचा बॉन्ड असा बनवा. म्हणजेच काय करायचं आपल्याला, -H+ करायचं. इथला बॉन्ड इथं आणा, हा बॉन्ड इथं जाईल आणि हा बॉन्ड इथं जाईल गाईज, हा बॉन्ड इथं जाईल. पॉईंट क्लिअर आहे गाईज? क्लिअर आहे का? हां म्हणा. असं झाल्यानंतर कंपाऊंड काय तयार होईल बघा. हां, कंपाऊंड काय तयार होईल, असं एक अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. असं झालं, हा बघा, हा इथं झाला, हा इथं CS3, इथं डबल बॉन्ड आला, इथं काय तयार झाला, OCS3 गाईज. हा असा ह्याच्याला ऑक्सिजनला 2 लोन पेअर होतील आणि फॉर्मेशन ऑफ व्हॉट, 4 मिथाईल आणि सॉल. फॉर्मेशन ऑफ व्हॉट, 4 मिथाईल आणि सॉल. हे त्याचं मेकॅनिझम आहे. हे काय आहे, FC अल्कायलेशन असायलेशनचं काय आहे, मेकॅनिझम आहे. अशा टाईपचं इंटरमिडिएट बनतात. हे तुम्हाला टिप ऑफ द टंग यायला पाहिजे, डीपली स्टडी झाला पाहिजे. लक्षात आलं का, काय झालं पाहिजे, डीपली स्टडी झाला पाहिजे गाईज. पॉईंट क्लिअर आहे? येस नो? आता ह्या टाईपचंच आता मी ना कुणाचं असायलेशनबद्दल आपण चर्चा करू होतो गाईज. असायलेशनमध्ये पण हा AlCl3चा रोल काय बघा. असायलेशनबद्दल AlCl3चा रोल काय आहे ते बघा. मोबाईल ठेवा, बरोबर ना, क्लिअर ना. AlCl3चा रोल काय ते बघा. ह्याचं काय होतं बघा, इलेक्ट्रोफाईल जनरेट होतं. इथे इलेक्ट्रोफाईल, हा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन कसं का असेल,
असायलेशन हे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन कसं काय असेल, अंडरस्टँड करा कसं असतं इंटरमिडिएट ते बघा. सरफेसली बघायचं नाही, रिॲक्शन करायचं नाही. प्रत्येक पोरगा अशा रिॲक्शन करतात, अशा रिॲक्शन मार्क पडत नाहीत. पूर्ण फील व्हायला पाहिजे, रिॲक्शन पूर्ण त्याच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे तर क्वेश्चन सॉल्व्ह होतात. बाय हार्ट झाले पाहिजे केमिस्ट्री, बाय हार्ट, तर प्रश्न सॉल्व्ह होतात. जसं मी शिकवतो तसंच करा, कारण माझी पद्धत कशी आहे, साधी आहे, सिम्पल आहे, लक्षात घ्या. हां, इथं काय होतं ते बघा. CH3 C डबल बॉन्ड OCl, यस नो, हा असिटाइल क्लोराईड आहे. याची हा इंटरमिडिएट आहे. असायलेशनचं आपण रिॲक्शन बघतो ना, याची रिॲक्शन कोणासोबत करायचं, याची रिॲक्शन AlCl3 सोबत करायचं गाईस. AlCl3 सोबत केल्यानंतर काय होतं, इथला Cl कुठे होतो, इथं ॲड होतो गाईस. इथला Cl कुठे ॲड होतो, इथं ॲड होतो. कंपाऊंड काय तयार होईल बघा, कंपाऊंड काय तयार होईल, CH3 C डबल बॉन्ड O, इथला बॉन्ड कमी झाला म्हणून पॉझिटिव्ह चार्ज याचं, आणि प्लस AlCl4 हा निगेटिव्ह. लक्षात घ्या. आता इथं एक आपण अगोदरच्या रिॲक्शनमध्ये लक्षात घ्या, आपण इथं काय काढलं होतं रे बाबांनो, इथं आपण इथं -H प्लस केलं ना गाईस, इथं -H प्लस केलं होतं, ह म्हणा. हा -H प्लस आला ना, इथं कुठे गेला आपण, हा -H प्लस केलं ना, इथं -H प्लस केलं गाईस, हा ह म्हणा. हा H प्लस कुठे जातो बघा, लक्षात घ्या. H प्लस कुठे जातो, आपला एक Cl आहे ना, हा -H प्लस, म्हणजे ह्याचे इथं रिॲक्शन कोणासोबत करायचं ते लक्षात घ्या गाईस. इथं -H प्लस करण्यासाठी रिएजंट कोणता असतो, अंडरस्टँड करा, हे पण दिलेलं आहे बुक्समध्ये, प्रॉपरली अंडरस्टँड. ह्याची रिॲक्शन कोणासोबत करायची, ह्या इंटरमिडिएटची AlCl4 सोबत करायचं गाईस. AlCl4 सोबत करायचं. तो काय करतो, इथला H प्लस सबस्ट्रॅक्ट करतो, इथला H प्लस काय करतो, सबस्ट्रॅक्ट करतो. इथला Cl आहे म्हणजे बाय प्रोडक्ट काय असेल, HCl प्लस व्हॉट, AlCl3. हा आपला कॅटलिस्ट काय होतो, रिजनरेट आउट होतो. कळलं का तुम्हाला. इथला H कसा जातो, AlCl4 निगेटिव्ह काय करतो, इथला H सबस्ट्रॅक्ट करतो, इथला H प्लस सबस्ट्रॅक्ट करतो. म्हणजे काय निघून गेलं, इथे एक Cl एक्स्ट्रा आहे ना AlCl4 मध्ये, तो इथल्या H ला घेऊन गेला, म्हणजे काय बाय प्रोडक्ट आला, HCl. आपल्या रिॲक्शनमध्ये HCl बाय प्रोडक्ट आहेच ना, 2 मॉलिक्युल ऑफ HCl आहेत ना गाईस, लक्षात येते का, ते असं जनरेट होतं. हे फील झालं पाहिजे. इथं पण तेच होतं अगोदरच्या रिॲक्शनमध्ये. कुठे गेलं ते, इथं -H प्लस म्हणलं ना, इथं -H प्लस कसं करायचं, इथं AlCl4 करा गाईस. कंपाऊंड काय तयार होईल मग, इथं HCl प्लस AlCl3. लक्षात येते का तुम्हाला, यस नो. इथून बाउंड्री लाईन आहे, नाहीतर मनसाला मर्ज करताल तुम्ही, हे बाउंड्री लाईन आहे, इकडचं हे एकच आहे. हे मेकॅनिझम आहे गाईस, लक्षात आलं का. आता आपण काय डिस्कस करतो, वी आर डिस्कसिंग व्हॉट, असाइल ग्रुप डिस्कस करतो गाईस. असायलेशन बघतो ना आपण, असायलेशनमध्ये हे असं झालं, हे काय होतं मग, आणि सॉल्ववरती आपण इलेक्ट्रोफाईल ॲड करतो गाईस. आपण काय करतोय, आणि सॉल्ववरती आपण काय करतो, ॲड इलेक्ट्रोफाईल ॲड करतो गाईस. लक्षात घ्या, मी एकाचं सांगतो, दोघांचं बाकीचं तुम्ही घरी करू शकता, किंवा ते पण पाहिजे असेल तर ते पण सांगेन मी. हा असाइल कॅटायन आहे, हा काय आहे, असाइल कॅटायन आहे, कार्बो आहे ना, इलेक्ट्रोफाईल आहे. हा इलेक्ट्रोफाईल म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस. हा काय आहे, इलेक्ट्रोफाईल आहे गाईस, लक्षात येते का, हो म्हणा. आता ह्याची रिॲक्शन कोणासोबत करायचं, ह्याची रिॲक्शन लक्षात घ्या, हा कुठे अटॅच होतो रे गाईस, लक्षात घ्या. हा जनरेट कसा झाला ते तुम्हाला कळलं, हा जनरेट कसा झाला ते तुम्हाला कळलं. इथले लोन पेअर्स लक्षात घ्या, हा लोन पेअर इथं होतात, हे बॉन्ड इथे येतो, लक्षात आलं का. आणि कंपाऊंड काय तयार होतो बघा, मी जास्त काय त्याच्यावरती सांगत बसणार नाही, हा ना. ह्याचं पूर्ण रेझोनन्स पुढं सांगितलेलं आहे, हा ना. इथं काही जास्त सांगत बसणार नाही, डायरेक्टच बॉन्ड बनवतो मी. इथं काय असेल, H असेल, इथं काय असेल, COCH3 असेल गाईज. इथं डबल बॉन्ड असेल, एक लोन पेअर असेल, एक पॉझिटिव्ह चार्ज असेल, इथं बॉन्ड असेल, इथं बॉन्ड असेल. हा इंटरमिडिएट तयार झाला. ह्याच्या 2 स्टेप असतात, मी स्टेप्स कमी केलेत, ह्याच्या स्टेप्स मी कमी केलेत, बरोबर ना, स्टेप्स कमी केलेत. कळतं का तुम्हाला, येस नो, येस नो, क्लिअर आहे का, ओके फाईन ना. हां, इथं बघा, याची रिॲक्शन कोणासोबत करायची, याची रिॲक्शन AlCl4 सोबत करायची, AlCl4 मायनस सोबत करायची गाईज, हां म्हणा. हा काय करतो, इथला H घेऊन जातो ना रे, कंपाऊंड काय तयार होईल मग, इथे HCl प्लस इथला जर इथला एक Cl निघून गेला ना ह्याच्यासोबत, H सोबत, इथं काय राहिलं, AlCl3 राहिलं. आणि इथं इथं काय होणार मग, इथला बॉन्ड इथे गेला, इथला बॉन्ड इथे गेला, कंपाऊंड काय तयार होईल, अरोमॅटिक कंपाऊंड तयार होईल ना गाईज, लक्षात येते का. अशा टाईपचं मेकॅनिझम होतं. दिस इज फॉर्मेशन ऑफ व्हॉट गाईज, प्रोडक्ट, अर्थ प्रोडक्ट. हे पॅरासाठी पण तुम्ही घुमवू शकता.
पॅरासाठी पण तुम्ही असं घुमू शकता, एक एक्स्ट्रा ना रेझोनन्स काढल्यानंतर तुम्हाला हे जमेल. हे होतं फिडेलक्राफ्ट अल्कायलेशन आणि असायलेशन एवढं डीपली. हे मी 11वीमध्येच माझ्या ओल्ड अकॅडमीमध्ये 11वीच्याच विद्यार्थ्यांना मी सांगितलं होते आणि त्यांच्याकडनं लिहून पण घेतलं होतं. लक्षात आलं का? त्यामुळं माझी तिकडची 11वीची कशी आहे, प्रचंड स्कॉलर बॅच होती. क्लिअर आहे? येस नो? पुढे जायचं. आता 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 बघा, नायट्रेशन ऑफ अनिसॉल गाईस. काय नायट्रेशन ऑफ अनिसॉल, नंतर नीटचे काही PYQs आपल्याला बघायचे आहेत, हा ना. नायट्रेशन ऑफ अनिसॉल आणि नीटचे काही PYQs बघायचं आहे. त्यानंतर आपल्याला क्राऊन इथर नावाचा एक पार्ट आहे, तो क्राऊन इथर नावाचा पार्ट बघायचा आहे, हा ना. प्रोसीड करायचं. नेक्स्ट रिएक्शन आहे नायट्रेशन. नायट्रेशन ऑफ अनिसॉल. नायट्रेशन ऑफ अनिसॉल, ह म्हणा. OCS3 ह म्हणा. नायट्रेशन क्वेश्चन करतात रे, OH NO2 आणि नायट्रेटिक मिक्सचर काय असतं, HNO3 आणि काही तर म्हणायचं नाही, H2SO4 है ना, हा ना. हे आलंच पाहिजे, हे H2SO4 या दोघांचं काय असतं, मिक्सचर असतं. लक्षात आलं का? ह्याच्यापासून त्या कंपाऊंड काय तयार होतो, काहीच नाही. कंपाऊंड असं 2 प्रोडक्ट तयार होतात. एक इथं OCS3 आहे, इथं काय आहे, OCS3 आहे. इथं लागलं काय, NO2 लागलेलं आहे. प्लस इथं काय रे बाबांनो, OCS3, इथं काय आहे, NO2 आहे गाईस. पॉईंट क्लिअर आहे? असं नायट्रेशन केलं तर चालतंय, बॅलन्स करा किंवा न करा काही फरक पडत नाही. यस नो? क्लिअर आहे ना? क्लिअर आहे का? यस नो? पुढे चलायचं. नीटचा PYQ ह्याच्यावरती एक क्राऊन इथर नावाचा एक पार्ट आहे, नंतर आपण नीटचे PYQ घेऊयात. क्लिअर आहे ना? हां, स्टार्ट करायचं. लास्ट एक पार्ट आहे गाईस, है ना. लास्ट पार्ट आहे इथरचा, तो पार्ट आहे क्राऊन इथर, है ना. तो पार्ट आहे क्राऊन इथर, है ना. क्राऊन इथर गाईस, ह म्हणा. क्राऊन इथर म्हणजे नेमकं काय असतात रे? क्राऊन इथर म्हणजे नेमकं काय? मॅक्रोसायक्लिक पॉलीइथर. काय असतात? मॅक्रोसायक्लिक. लक्षात घ्या, मॅक्रोसायक्लिक पॉलीइथर, त्याला क्राऊन इथर म्हणतात, है ना. आता क्राऊन इथर एक्सप्लेन कसं करतात गाईज? N क्राऊन M इथर अशा टाईपचं आहे. फॉर एक्झाम्पल हा आहे बघा, याचं एक्झाम्पल देतो गाईज. एक्झाम्पल आणि त्याचं स्ट्रक्चर पण ड्रॉ करतो, त्याचे स्ट्रक्चर पण ड्रॉ करतो. N क्राऊन म्हणजेच काय? 18 क्राऊन 6 इथर. 18 क्राऊन 6 इथर
हे एक्झाम्पल आहे गाईज. हा का आहे क्राऊन इथरचं एक्झाम्पल आहे. याच्यात एन म्हणजे नेमकं काय बघा. एन म्हणजे टोटल नंबर ऑफ ॲटम्स. वरती बघा, इकडे लक्ष द्या, फोकस ठेवा. 18 म्हणजे इथलं हा एन म्हणजे नेमकं काय असतो, टोटल नंबर ऑफ ॲटम्स गाईज. टोटल नंबर ऑफ ॲटम्स. क्लिअर आहे गाईज. टोटल नंबर ऑफ ॲटम्स इन्क्लुडिंग व्हॉट, कार्बन अँड ऑक्सिजन. कार्बन अँड ऑक्सिजन त्याच्यामध्ये इन्क्लूड असतील. आणि हा एम म्हणजे नेमकं काय रे, म्हणजे हा एन म्हणजे हा असेल ना 18, एक्झाम्पल घेतलं ते, हा ना. आणि एम म्हणजे काय असेल, हा ना. हा एन काय असतो बघा, एम काय असतो ते बघा. एम म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम. टोटल नंबर ऑफ तर 18 क्राऊन 6 इथर ह्या नावामध्ये, 18 क्राऊन 6 इथर ह्या नावामध्ये आपल्याला काय भेटलेलं आहे, काय इन्फॉर्मेशन भेटले. 18 क्राऊन 6 ह्या इथं नावामध्ये हा 6 जे आहेत ते काय आहेत, ऑक्सिजन आहेत. आणि 18 जे आहेत गाईस ते टोटल ॲटम्स आहेत. म्हणजेच कार्बन किती असतील याच्यामध्ये, 12 असतील ना गाईस. किती असतील कार्बन, 12 असतील. म्हणजेच का आपली टोटल किती रिंगची असेल, 18 मेंबरची रिंग असेल. आता याचं स्ट्रक्चर कसं ड्रॉ करायचं गाईज, लक्षात घ्या. स्ट्रक्चर कसं ड्रॉ करायचं, स्ट्रक्चर ड्रॉ करायची एकदम सिम्पलेस्ट मेथड मी सांगतो गाईज, लक्षात घ्या. हा ना, मी ना पुढची स्लाईडवरतीच घेतो गाईज. हा ना, 18 क्राऊन 6 ना, 18 क्राऊन 6 इथर. हा ना, 6 काय आहेत, ऑक्सिजन ॲटम आहेत गाईज. मी काय केलं बघा, हा इथे एक ऑक्सिजन लिहिला, इथे एक ऑक्सिजन लिहिला, इथे एक ऑक्सिजन लिहिला, इथे एक ऑक्सिजन लिहिला, इथे एक ऑक्सिजन लिहिला आणि इथे एक ऑक्सिजन लिहिला. हेक्सागोनल शेपमध्ये लिहिलं मी. हा ना, ऑक्सिजन काय लिहिलं मी, क्लिअर आहे गाईस. हा म्हणा. आता त्यानंतर मला काय लिहायचं आहे, कार्बन लिहायचं ना, लक्षात घ्या. दिस इज 18 क्राऊन 6 गाईस. दिस इज व्हॉट, मॅक्रोसायक्लिक पॉलीइथर. हा इथर आहे का, आहे ना, ऑक्सिजन ब्रिज आहे ना, लक्षात येते का. yes no, this is what guys, this is related to what, क्राऊन इथर. क्लिअर आहे. असे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. येस नो, क्लिअर आहे का. शाला प्रोसीड टू द सम PYQs ऑफ दिस चॅप्टर. हां, नीटचे PYQ घ्यायचे आता, स्टार्ट करूयात. PYQ जाऊयात, नंतर लिहून घ्या. हा ना, PYQs बघा 18 क्राऊन 6 आणि याच्यावरती अजून थोडंसं एक्स्ट्रा चर्चा आपण नंतर करूयात. है ना गाईस. हां, नीट 2021 गाईस. पुढं बस तनिष. हां, PYQ नीट बघा. व्हॉट इज आयुपॅक नेम ऑफ फॉलोइंग रिॲक्शन, नीट 2021 गाईस. What is IUPAC name of following what is IUPAC name of product of following, है ना, असं करा. IUPAC name of the name of
प्रोडक्ट ऑफ फॉलिंग रिॲक्शन. म्हणजे जो प्रोडक्ट आहे ना फॉलिंग रिॲक्शन, कोणाकोणाची रिॲक्शन आहे रे बाबांनो? प्रोडक्टमध्ये नीट 2021 ॲसिटोन आणि इथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. कोणती रिॲक्शन आहे? हां, रिॲक्शन अशी आहे, ॲसिटोन प्लस इथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. ह्याच्यापासून जो प्रोडक्ट असेल ना त्या प्रोडक्टचं काय काढायचं तुम्हाला? आयु पॅक काढायचं आहे. हा आहे, ऑप्शन्स लिहिणार नाही, डायरेक्ट आपण उत्तराकडे जाऊयात, है ना. हा नीट 2000 कधी विचारलेला आहे? 21 विचारला प्रश्न आहे. डायरेक्ट वहीमध्ये तुमच्या हा पहिलं उत्तर आहे गाईस. आहे का? एक्सप्लेनेशन देतोय, ऐकून घ्या व्यवस्थितपणे, हा ना. कुणीही केस आपल्याला डोक्यावरचे केसासोबत खेळत बसायचं नाही, इकडं लक्ष द्या. एक्सप्लेनेशन देतो, ऐकून घ्या, है ना. इथं बघा, ॲसिटोनचं स्ट्रक्चर काय असतं? CH3 C डबल बॉन्ड O CH3, यस नो, प्लस वॉट गाईस? इथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड C2H5 Mg Br आहे. हा निगेटिव्ह पार्ट आहे, निगेटिव्ह पार्ट क्लिअर आहे गाईस. निगेटिव्ह पार्ट इथं अटॅच झाल्यानंतर काय होईल? CH3 C, इथं वरती काय असेल? O असेल, इथं खाली काय असेल? CH3 असेल, प्लस वॉट गाईस? C2H5, है ना. हा इथं C2H5 इथं झाला ना कार्बन, हा. आणि इथं काय होईल? ओ माय गॉड कॉम्प्लेक्स तयार होईल. MgBr कुठं असेल? ऑक्सिजनवरती अटॅच असला निगेटिव्ह आहे तर हा पॉझिटिव्ह, OMgBr गाईस. क्लिअर आहे. ह्याची रिॲक्शन कोणासोबत करायचं? ह्याची रिॲक्शन वॉटरसोबत करायचं, HOH म्हणजे अशा टाईपचं ब्रेकिंग करायचं गाईस. लक्षात घ्या, याच्यामध्ये वॉटरमध्ये असं टाईपचं ब्रेकिंग, इथून ह्या साईडला H ॲड करायचं, ह्या साईडला OH ॲड करायचं. कंपाऊंड काय तयार होईल बघा? कंपाऊंड असं तयार होईल का? CH3 C, इथं CH3 आहे गाईज, ह्याला मी स्प्लिट लिहितोय, CH2 CH3 प्लस वॉट गाईज, इथं OH प्लस वॉट MgOH आणि Br, हा कंपाऊंड तयार होईल. ह्या प्रोडक्टचं आयुपॅक नॉमेनक्लेचर विचारलेलं आहे त्यांनी. लक्षात आलं का? ह्या प्रोडक्टचं काय विचारलं? आयुपॅक नॉमेनक्लेचर काय असेल? 2-मिथाइल ब्युटेन टू ऑल. ह्याचं नाव काय असेल? लक्षात आलं का? 1 2 3 4 2-मिथाइल ब्युटेन टू ऑल, 2-मिथाइल ब्युटेन टू ऑल. पॉईंट क्लिअर आहे गाईज? दिस इज अ PYQ. असं चुटकी फटा झाला पाहिजे, फील झालं पाहिजे, असं तेवढा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असला पाहिजे. एक मार्क कटला नाही पाहिजे, 170 कुठंच गेले नाहीत. लक्षात आलं का? त्या अनुषंगाने अभ्यास झाला पाहिजे, कॉन्फिडन्स असला पाहिजे. मी शिकवलं म्हणजे कॉन्फिडन्स असतो. येडं पोरग 150 क्रॉस करते, येडं पोरग. फक्त पोरांनी काय पाहिजे? श्रद्धा पाहिजे. पोरांनी क्लासला यायला पाहिजे, है ना. मी घरी येऊ शकत नाही ना मी सगळ्यांच्या, है ना. पोरांनी क्लासमध्ये यायला पाहिजे, बघायला पाहिजे, व्यवस्थित सिरियसली बघितलं पाहिजे, विचारलं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे. थिंग्स आर नॉट दॅट मच इझी अँड दॅट मच डिफिकल्ट ऑल्सो. इज डिपेंड अपॉन हाऊ अप्रोचिंग थिंग्स, है ना. हे महत्त्वाची गोष्ट आहे. लक्षात आलं? असे खूप सारे PYQs आहेत, है ना. आपण उद्याच्या लेक्चरमध्ये याच्यावरची PYQs, आपण PYQसाठी एक सेपरेट लेक्चर बघूयात, है ना. इन दिस वे वी फिनिश आउट द अल्कोहोल, फिनॉल अँड इथर टॉपिक परफेक्टली. उद्याच्या लेक्चरमध्ये ह्याच्यावरची PYQ आपल्याला बघायचे आहेत नीटचे. त्यानंतर ह्या टॉपिकवरती काही एक्स्ट्रा पॉईंट्स आहेत. अल्कोहोलमध्ये काही एक्स्ट्रा पॉईंट आहेत. इथिलीन ग्लायकॉल आहे, ग्लिसरॉलच्या रिॲक्शन्स आहेत, इथिलीन ग्लायकॉलच्या आहेत, ग्लिसरॉलच्या रिॲक्शन्स आहेत, ते बघायचे आहेत आपल्याला, बरोबर ना. फक्त अल्कोहोलसाठीच बघायचं आहे. बाकी इथर मैत्र आपण बरेचसे कंप्लीट केले आहेत. बरेचसे 1-2 जे काही एक्स्ट्रा रिॲक्शन्स असतील, कोणी बुक्समध्ये भेटले असतील तर ते आपण एक्स्ट्रा कंटेंटमध्ये आपण करणार आहोत. पण ऑफिशियली हे कंटेंट, ऑफिशियली हा टॉपिक का झालेला आहे? फिनिश झालेला आहे. लक्षात घ्या. आणि खूप परफेक्टली आपण टॉपिक हा हाय ग्रेडवरती आपण फिनिश केलेला आहे, बरोबर ना. आणि एकदम मराठीमध्ये. क्लिअर आहे? लिहून घ्या.